नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 एप्रिल 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत 150 दिवसांचा ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम नुकताच महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला आहे, त्या संदर्भात माहिती. टाइड्स ऑफ टाइम या पुस्तकाच्या लेखिका नेमक्या कोण आहेत आणि ते पुस्तक सध्या चर्चेमध्ये का आहे या संदर्भात माहिती. तसेच देशातील पहिली बालस्नेही ग्रामपंचायत ही कोणती आहे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. नाटोमध्ये एकूण किती सदस्य देश आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 32. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 3 एप्रिल. 3 एप्रिल 1680. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी. 3 एप्रिल 1984. राकेश शर्मा यांचा अंतराळात प्रवेश. अंतराळात जाणारे ते पहिले भारतीय ठरलेले होते. मिशन सोयूज T11 हे या मिशनचे नाव होते. अंतराळातील एकूण वेळ होता त्यांचा 7 दिवस 21 तास 40 मिनिटे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. 150 दिवसांचा ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम कोणी सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, देवेंद्र फडणवीस. 150 दिवसांचा ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम हा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे सुरू केलेला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत माहिती तंत्रज्ञान विभागाच्या 7 प्रकल्पांचे लोकार्पण केलेले आहे. तर लोकार्पण करण्यात आलेले हे प्रकल्प नेमके कोणते आहेत? तर GPR ऑफ 18 सर्व्हिसेस, ग्रॅन्युलर ट्रॅकिंग, सिटीजन फीडबॅक, सिटीजन चार्टर्स, आपले सरकार डॅशबोर्ड, महासारथी, महाIT संवाद हे 7 प्रकल्प यावेळी लोकार्पण करण्यात आलेले आहेत. यावेळी मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार आणि वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. कोणत्या देशाने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी ही नुकतीच लागू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इंडोनेशिया. इंडोनेशियामध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी ही लागू केलेली आहे. इंडोनेशियाने 16 वर्षाखालील मुलांसाठी हा निर्णय घेतलेला आहे. निर्णयाचा उद्देश काय आहे? तर मुलांच्या ऑनलाईन धोक्यांपासून संरक्षण करणे, सायबर बुलिंगपासून बचाव करणे, डिजिटल व्यसनावर नियंत्रण ठेवणे, तसेच पॉर्नोग्राफी व ऑनलाईन फसवणूक रोखणे हे या निर्णयाचा उद्देश आहे. अशा प्रकारची कठोर बंदी लागू करणारा इंडोनेशिया हा आग्नेय आशियातील पहिलाच देश ठरलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीच्या वन लाईनर फॅक्ट्स आपल्याला वेळोवेळी विचारण्यात येतात. त्यामुळे अशा पद्धतीच्या माहिती आपल्याला असणं खूप खूप गरजेचं आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. देशातील पहिले बालस्नेही ग्रामपंचायत कोणते ठरलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इटगाव. तर इटगाव भंडारा जिल्ह्यातील हे आता देशातील पहिले बालस्नेही ग्रामपंचायत ठरलेले आहे. भंडारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीने 2025चा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय बालस्नेही पंचायत पुरस्कार हा प्रथम क्रमांकाने पटकावलेला आहे. हा सन्मान केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेला असून यासाठी 1 कोटी रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. आता इटगावची नेमकी खास वैशिष्ट्ये काय आहेत? तर याची लोकसंख्या आहे 660, कुटुंबे आहेत 167, यामध्ये महिलांची संख्या आहे 315. आता या इटगावच्या यशामागील महत्त्वाचे घटक कोणते आहेत? तर आरोग्य व लसीकरणावर विशेष भर, दर्जेदार शिक्षण व्यवस्था, पोषण आहाराची योग्य अंमलबजावणी, बालसुरक्षेला प्राधान्य, तसेच मजबूत पायाभूत सुविधा हे यामागचे महत्त्वाचे घटक आहेत. 2023-24 मध्ये या गावामध्ये एकही बालमृत्यू झालेला नाहीये. गावामध्ये एकही गुन्हा हा नोंद देखील झालेला नाहीये. तसेच शाळाबाह्य विद्यार्थी हे 0 आहेत. त्यामुळेच इटगाव हे भंडारा जिल्ह्यातील गाव आता देशातील पहिले बालस्नेही ग्रामपंचायत गाव ठरलेले आहे. ही फॅक्ट देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न. टाइड्स ऑफ टाइम या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सुधा मूर्ती. टाइड्स ऑफ टाइम या पुस्तक प्रकाशनाचा नुकताच सोहळा हा संपन्न झालेला आहे. भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी नवी दिल्ली येथे टाइड्स ऑफ टाइम या पुस्तकाचे प्रकाशन केलेले आहे. हे पुस्तक प्रसिद्ध लेखिका व राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांनी लिहिलेले आहे. या पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. टाइड्स ऑफ टाइम मध्ये जीवनातील अनुभव, मूल्ये आणि काळानुसार होणारे बदल यांचे सुंदर चित्रण केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहितीच आहे
चर्चेतील पुस्तक यावर आपण वेळोवेळी प्रकाश टाकत असतो आणि आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न देखील अशा पद्धतीचे विचारण्यात येतात. तर टाइड्स ऑफ टाइम या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलेलं आहे. या पुस्तकाच्या लेखक आहेत सुधा मूर्ती आणि याचं प्रकाशन केलेलं आहे भारताचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी. सुधा मूर्ती यांची इतर काही प्रसिद्ध साहित्य देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यातील महत्त्वाचे म्हणजे वाईज अँड अदरवाईज, द डे आय स्टॉप्ड ड्रिंकिंग मिल्क, 3000 स्टिचेस, ग्रँडमास बॅग ऑफ स्टोरीज, हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड, द मॅजिक ड्रम अँड अदर फेवरेट स्टोरीज, तसेच डॉलर बहू हे त्यांचे काही इतर प्रसिद्ध साहित्य आहे. एक्झाम पॉईंट मधून आपल्याला माहिती असणं काय आवश्यक आहे. पुस्तकाचं नाव आहे टाइड्स ऑफ टाइम, लेखिका आहेत सुधा मूर्ती, प्रकाशन आहे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते, तर स्थळ आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न, 2026च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या अंतिम यादीमध्ये कोणत्या लेखिकेचा समावेश हा झालेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पद्मा विश्वनाथन. पद्मा विश्वनाथन यांचं पुस्तक आता बुकरच्या अंतिम यादीमध्ये सामील झालेलं आहे. भारतीय वंशाच्या कॅनडियन अमेरिकन लेखिका पद्मा विश्वनाथन यांनी ही मोठी कामगिरी केलेली आहे. त्यांनी ब्राझिलियन लेखिका ॲना पाउला माया यांच्या ऑन अर्थ ॲज इट इज बिनिथ या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केलेला आहे. ही कादंबरी ब्राझीलमधील एका दुर्गम वसाहतीतील क्रूर पण हृदयस्पर्शी वास्तव दर्शवते. यामध्ये पुरस्काराची वैशिष्ट्य काय आहेत? तर यामध्ये एकूण रक्कम मिळते 50,000 पाऊंड. ही जी रक्कम आहे ही लेखक आणि अनुवादक यांना समान वाटप करण्यात येते. तसेच अंतिम यादीतील प्रत्येकाला 5,000 पाऊंड हे देखील देण्यात येतात. 2025चा म्हणजेच मागील वर्षीचा सन्मान हा बानू मुश्ताक आणि भारतीय दीपा भास्ती यांना हार्ट लॅम्प या पुस्तकासाठी मिळालेला होता. विजेत्याची घोषणा, यावर्षीच्या विजेत्याची घोषणा ही 19 मे 2026 या दिवशी होईल आणि याचं स्थळ असणार आहे टेट मॉर्टन, लंडन. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्रकल्प ई गव्हर्नन्स प्रकल्पाचे लोकार्पण कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाही? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 महासारथी, पर्याय क्रमांक 2 आपले सरकार डॅशबोर्ड, पर्याय क्रमांक 3 सिटीजन फीडबॅक आणि पर्याय क्रमांक 4 डिजिटल इंडिया मिशन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपले MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.